अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदाच म्हणजेच गुढीपाडवा मराठी नूतन वर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त। या शुभ मुहूर्तावर आपण अनेक पूजा विधी करत असतो। तसेच या शुभ मुहूर्तावर आपण काही प्रमुख उपाय देखील करू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरता कधीच भासणार नाही व तसेच माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे यासाठी हा विशेष उपाय आहे। या उपायाला आपण धनधान्य विषयक तोडगा किंवा उपाय देखील म्हणतो। हा उपाय करताना आपल्याला काही पूजा साहित्य असणं अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये आपल्याला एक अख्खा हळकुंड, तांब्याच्या पादुका, तांब्याचा पैसा, अख्खा खडा मीठ, रंगारी हिरडा आणि आपल्या घरात जे काही धान्य आहे त्यातील मुठभर धान्य, ₹1.25 अशा पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या ह्या वस्तू ठेवण्यासाठी एक आपल्याला पिवळ्या रंगाची पोटली शिवायची आहे। ह्या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य त्या पोटलीमध्ये भरायचं आहे व त्या पोटलीची षोडोपचार पूजा करायची आहे। धूप दीप दाखवून त्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला ही पोटली सिद्ध करायची आहे। सिद्ध करत असताना आपल्याला पुढील मंत्र व सूत्रांचे पठण करायचे। यामध्ये प्रामुख्याने आपल्याला स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, त्यानंतर एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्र, तसेच आपल्याला एका वेळा कुबेर सूक्ताचं देखील पठण करायचं आहे। त्यानंतर आपण श्री सूक्ताचं 16 किंवा 1 वेळा देखील पाठ करू शकता। ही सर्व सेवा या पोटलीवर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पोटलीला धूप दीप दाखवून त्या पोटलीची पूजा करायची आहे व ती पोटली आपल्याला आपल्या देवघरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे। ईशान्य दिशा ही देवाची उगवतीची दिशा असते। ह्या दिशेला आपण जर ही पोटली ठेवली तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही, घरामध्ये सुख शांती लाभेल, माता लक्ष्मीचे अविरतपणे वास्तव्य राहील। असा हा उपाय आहे। ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण नक्की हा उपाय करा। वर्षातून हा उपाय फक्त आपण एकदाच म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशीच करत असतो। त्यामुळे आवर्जून आपण हा उपाय करा, जेणेकरून आपल्याही देखील घरामध्ये अविरतपणे माता लक्ष्मीचे वास्तव्य राहील व धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही। श्री स्वामी समर्थ।